ओके. सो आता आपण चालू करतोय चेंज द डिग्री या टॉपिक मधला टाईप नंबर 3. ठीक आहे. टाईप नंबर 2 मध्ये आपण पाहिलं होतं की याच्यामध्ये एक प्रॉपर नाउन असतो आणि एक सिंग्युलर कॉमन नाउन असतो. तर टाईप नंबर 3 कसा ओळखायचा की टाईप नंबर 3 मध्ये देअर विल बी वन प्रॉपर नाउन, एक विशेष नाव असेल, अँड वन प्लुरल कॉमन नाउन विल बी देअर. म्हणजे एक असेल एक विशेष नाम असेल आणि दुसरं असेल अनेक वचनी कसलं नाम म्हणतात त्याला, सामान्य नाम. म्हणजे कोणतेही देऊ द्या आणि ही डझंट मॅटर. दिलेलं वाक्य पॉझिटिव्ह असेल, कम्पेरेटिव्ह असेल, सुपरलेटिव्ह असेल, त्याच्यामध्ये एक प्रॉपर नाउन असेल आणि एक प्लुरल कॉमन नाउन असेल, अशा प्रकारे स्ट्रक्चर त्या ठिकाणी असेल. हे लिहिलं सगळ्यांनी. एनी डाऊट अबाउट दिस? आता हे झाल्यानंतर जेव्हा तुम्ही एखादं वाक्य वाचताल आणि तुम्हाला दिसेल की एक प्रॉपर नाउन आणि एक काय प्लुरल कॉमन नाउन, ते दिसल्यानंतर तुमचे डोळे बंद झाल्यानंतर तुम्हाला 3 गोष्टी दिसल्या पाहिजेत. त्या 3 गोष्टी कोणत्या कोणत्या ते मी सांगतो तुम्हाला की 100% स्ट्रक्चर 3 मध्ये येणार. पहिली स्ट्रक्चर कशात असते पोरांनो? पॉझिटिव्ह. बरोबर. मग पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये काय येतं, व्हेरी फ्यूनी वाक्याची सुरुवात होते आणि ॲजची रचनेमध्ये मध्ये ॲडजेक्टिव्हचं बेस रूप लिहिलं जातं. हे झालं पॉझिटिव्हचं. व्हेरी फ्यू, ॲज. कंपॅरेटिव्ह मध्ये ER दॅन, नीट लक्षात ठेवा, मेनी नाही बरं का, एनी नाही, मेनी ऑर मोस्ट अदर. आता ER म्हणजेच कळतं ना, ER म्हणजेच काय, स्मार्टर, ग्रेटर, टॉलर असे ॲडजेक्टिव्हचा ER फॉर्म. आणि सुपरलेटिव्ह मध्ये काय असणार सांगा मला? असते इथं वन ऑफ द EST. अशी रचना तुम्हाला या टाईप नंबर 3 मध्ये पाहायला मिळते. सी, बट नाउ द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट इज दॅट once you are sure about that this is type number 3, you should be able to visualize this table. मग एकदा तुम्हाला कळलं की टाईप नंबर 3 आहे, मग तुमच्या डोळ्यासमोर हा टेबल आला पाहिजे. आलं लक्षात? टेबल लिहून झालं की सांगा मला. डन. आता मी एक वाक्य लिहितोय, ते वाक्य चुकी बरोबर तुम्ही मला सांगता. चालेल? देऊ लिहून? जमेल? एक सिंपल सेंटेन्स लिहितोय मी. हे क्लिअर करू का मी? तुमचं लिहून झालं असेल तर. शॅल आय क्लिअर दिस? हे पाठ करायचं बरं का. पण हे कधी एकदा कळलं की एक प्रॉपर नाउन एक प्लुरल कॉमन नाउन आहे ठरल्यानंतर क्लिअर करतो. एक वाक्य देतोय आणि मी तुम्हाला म्हटलं लिहित राहिलं का, एक प्रॉपर नाउन आणि एक प्लुरल कॉमन नाउन. वाक्य देतोय, वाक्य चुकी बरोबर मला सांगता. मी असं म्हटलं, अमिताभ is one of the most what talented actors in Bollywood. आता हे वाक्य वाचल्यानंतर तुम्हाला जर मी म्हटलं या वाक्यामधले एक चूक शोधा बरं चूक. आयडेंटिफाय द एरर फ्रॉम द गिवन सेंटेन्स. शोधा वाक्यामध्ये चूक आहे का सांगा मला. ऍक्टर्स ना, बरोबर का? चूक बरोबर आहे, ऍक्टर्सच येणार. स्ट्रक्चर काय लिहितं? वन ऑफ द ऍक्टर्स. मग तू वाटतं तो अमिताभ म्हणताय, वन म्हणताय आणि ऍक्टर्स कसं काय, बरोबर का नाही? याचा अर्थ अमिताभ हा एकटा टॅलेंटेड ऍक्टर नाही आहेत, त्याच्यासारखे बरेच आहेत. तो काय आहे? अनेकांमधील एक चांगला ऍक्टर आहे, हे लक्षात ठेवा. वन ऑफ द म्हणजेच काय? अनेकांमधील एक असतो. म्हणजे वन ऑफ द इज ऑलवेज फॉलोड बाय प्लुरल कॉमन नाउन, हे तुमच्या लक्षात ठेवा कायम. स्पॉटिंग एरर मध्ये क्वेश्चन विचारला जातो, वन ऑफ द इज लिहा वाक्यात,
ऑलवेज फॉलोड बाय प्लुरल कॉमन नाउन. म्हणजे बऱ्याच लोकांना चुकीचं वाटतं की अमिताभ पण म्हणताय, वन पण म्हणताय, मग ऍक्टर्स कसं काही, तर ऍक्टर्सच येतं. हा रूल आहे आणि हा रूल काय आपण तयार केलेला नाही, हा ऑलरेडी आहे. क्लिअर? डन? समजलं? आता समजा हे वाक्य तुमच्या समोर आहे आणि तुम्हाला म्हटलं या वाक्याची डिग्री बदला, तर तुम्ही काय करताल? सुरुवातीला काय बदलताल? सुरुवातीला तुम्ही पेन बदलताल. इकडे बघा, कारण पेन पेन आपल्याला सगळ्यांना पाहिजे. इकडे बघा, नीट ऐका पोरांनो, नंतर लिहा. इकडे बघा, अमिताभ काय आहे? अमिताभ काय आहे? आणि या ठिकाणी ऍक्टर्स म्हटले, ऍक्टर्स काय आहे? ऍक्टर्स आहे प्लुरल कॉमन नाउन. मग माझं नीट ऐका की हे दिलेलं वाक्य पॉझिटिव्ह असू द्या, कंपॅरेटिव्ह सुपरलेटिव्ह असू द्या, प्रत्येक ह्याच्यात प्लुरल कॉमन नाउनच येणार. हे डन झालं, हे डिसाईड झालं. त्याच्यानंतर डोळे बंद केल्यातून डोळ्यासमोर आलं पाहिजे पॉझिटिव्ह म्हणजे काय? व्हेरी फ्यू ॲज ॲज, कंपॅरेटिव्ह ईआर दॅन, मेनी ऑर मोस्ट ऑदर, आणि सुपरलेटिव्ह वन ऑफ द EST. मग दिलेलं वाक्य कोणतं आहे? सुपरलेटिव्ह आहे. मला बनवायचं आहे कोणतं? पॉझिटिव्ह कंपॅरेटिव्ह. मग आता मी बनवून दाखवतो तुम्हाला. करू क्लिअर? हे खालचं क्लिअर करू का? लिहा. झालं की सांगा मला. एकदा खोडलं की खोडलं. डन? आता मी तुम्हाला करून दाखवतो. बघा, हे सुरुवातीला आपण काय करू, याला क्लिअर करू. ठीक आहे? हे जे एक्सप्लेनेशन मी दिलं होतं तुम्हाला ते मी काढून टाकतोय. काढलं? दुसरं मी काम करेल, वन्स अगेन आय विल रीड द सेंटेन्स, and after reading the sentence I realized one thing, that there is one proper noun called Amitabh and one plural common noun, that is actors. So now I am damn sure that I am talking about type number 3. आणि जर मी आता माझे डोळे बंद केले, मला काय दिसलं? हा, पॉझिटिव्ह व्हेरी फ्यू ॲज ॲज, कंपॅरेटिव्ह ER दॅन, मेनी मोस्ट ऑदर, सुपरलेटिव्ह वन ऑफ द EST. ऑलरेडी सुपरलेटिव्ह सेंटेन्स हॅज बीन गिवन, सो आय विल स्टार्ट विथ पॉझिटिव्ह. मग पॉझिटिव्ह सुरुवात कशाने करणार? बघा, व्हेरी फ्यू. परत सांगतो, ऍक्टर का ऍक्टर्स? प्लुरलच आलं पाहिजे. व्हेरी फ्यू का व्हेरी फ्यू अमिताभ होईल का? व्हेरी फ्यू ऍक्टर्स. आता ई झाले, मग किती काय येणार? आर. काळ नाही बदलायचा, बरं ऍक्टर्स नंतर आर येणार. व्हेरी फ्यू ऍक्टर्स आर ॲज टॅलेंटेड ॲज कोणे? अमिताभ. कुठं? इन बॉलिवूड. किती लोकांचं आलं बरोबर? आलं का बरोबर? येस और नो? सोपे का अवघड आहे? बघा, याचा अर्थ काय होतोय? अमिताभ बॉलिवूडमध्ये जे अनेक ऍक्टर आहेत ना, त्याच्यामधला एक चांगला ऍक्टर आहे. याचा पण अर्थ तोच होतो, व्हेरी फ्यू ऍक्टर्स, खूप कमी ऍक्टर्स अमिताभ सारखे चांगले आहेत. आता आपल्याला पॉझिटिव्ह कंपॅरेटिव्ह करायचं आहे. काय करणार? आपण वेगळा पेन घेणार. सुरुवातीला काय लिहिणार? अमिताभ लिहिलं. आता काळ नाही बदलायचा, मग काय अमिताभ इज. कसं आहे? टॅलेंटेड आहे. टॅलेंटेड ऍडजेक्टिव्हचे दोन भाग करता येतात, मग मोर लिहिणार. मोर कुठं? मग ते सुपरलेटिव्ह मध्ये मोस्टच येतं ना मॅम, कंपॅरेटिव्ह मध्ये मोर येतं. कुठं? इथं ऐका, अमिताभ इज मोर टॅलेंट. ऐका थोडं तुम्ही, मोर टॅलेंटेड दॅन, इथं येतं मेनी और मोस्ट अदर बॉलिवूड ऍक्टर्स. तुम्ही या मेनी मध्ये आणि या मोर मध्ये हे करू. झालं का क्लिअर तुमचं? मग इथं आपण मोर काय घेतलं? इथं आपण काय करतोय? मोर काय घेतोय? कारण हे आपल्याला कळतंय. जस्ट अ सेकंड, थोड्याला वर घेऊ आपण. दिसतंय? या ठिकाणी आपण मोर काय घेतलंय? हा कंपॅरेटिव्ह फॉर्म आहे ना, म्हणून घेतलंय. मग आता याच्यामध्ये हे तिन्ही वाक्य सोडल्यानंतर तुमच्या डोक्यात एक आलं पाहिजे की मी ह्या वाक्याला वाचून घेईल
आणि या वाक्यांचा अर्थ बदललाय का चेक करणार. तर माझं सगळ्यात महत्त्वाचं काम आहे, मी चेक करेल की मी या वाक्याचा टेन्स बदललाय का सांगा मला. हॅव आय चेंज द टेन्स ऑफ द गिवन सेंटेन्स, येस ऑर नो. नाही बदलला. इथं काय इज आहे, इथं आर आहे, इथं इज आहे. डेफिनेटली टेन्स इज प्रेझेंट टेन्स. आय हॅव नॉट चेंज द टेन्स ऑफ द गिवन सेंटेन्स. नाव आय विल चेक वेदर आय हॅव चेंज द मिनिंग ऑफ द सेंटेन्स. पहिलं वाक्य म्हणतं अमिताभ इज वन ऑफ द मोस्ट टॅलेंटेड ॲक्टर्स इन बॉलिवूड. अनेक जे टॅलेंटेड ॲक्टर्स आहे, समजा 100 पैकी 10 टॅलेंटेड, त्यातला एक कोण आहे, अमिताभ आहे. व्हेरी फ्यू ॲक्टर्स आर, खूप कमी ॲक्टर्स आहेत अमिताभ सारखे टॅलेंटेड आहेत. आणि अमिताभ इज मोर टॅलेंटेड दॅन मेनी ऑर मोस्ट अदर ॲक्टर्स म्हटलं. या तिन्ही वाक्यामध्ये इथं काय आलंय, ॲक्टर्स. इथं काय आलंय, ॲक्टर्स. इथं काय आलंय, ॲक्टर्स. जर तुम्ही पेपर देताय आणि प्रश्नांनी दिलेल्या प्रश्नामध्ये प्लुरल कॉमन नाऊन येते, तर 4 ऑप्शन पैकी 2 ऑप्शन मध्ये सिंग्युलर कॉमन पहिले काढून टाकायचे. पहिली त्यांना लाज घालायची, बाहेर काढायचे. राहतात कोण 2 प्लुरलचे, मग हे पाहायचं बारीक. असं आलं तुमचा विषय संपला. करू क्लिअर? लिहून झालंय सगळ्यांचं? कधी कधी परीक्षेत मोस्ट देतात, कधी मेन देतात. दोन्ही देत नाहीत, एक देतात, मेनी किंवा मोस्ट. दोन्ही चालतात, पण हल्ली ट्रेंड आहे मोस्टचा. हल्ली मोस्टचा ट्रेंड आहे. अजून एक सोडवताल, जमेल, करताल, व्हेरी गुड. शाल आय क्लिअर दिस? आता तुम्ही सोडवायचे, मी काय नाही करणार. मी सोडून देईल नंतर तुम्हाला, बट ॲट फर्स्ट यू शुड ट्राय. कुणाचं नाव लिहू? सायली इज what? Faster than most other runners in my academy. हे वाक्य तुमच्या पुढे आहे पोरांनो. ट्राय टू डील विथ इट. सोडवा. सायली इज फास्टर दॅन मोस्ट अदर रनर्स इन माय अकॅडमी. सुरुवातीला तुम्ही बघायचे की दिलेल्या वाक्यामध्ये एक प्रॉपर नाउन आणि एक प्लुरल कॉमन नाउन आलं का चेक करा. येस आहे का? कोणतं प्रॉपर नाउन आहे? सोडवा, टेक युअर टाइम. ट्राय करा सगळ्यांनी. चुकू द्या, चुकलं तर. प्लुरल कॉमन नाउन म्हटल्यानंतर डोळ्यासमोर आपलं आलं पाहिजे. पॉझिटिव्ह काय असेल, व्हेरी फ्यू ॲज ॲज. कंपॅरेटिव्ह काय असेल, ईआर दॅन मेनी ऑर मोस्ट ऑदर. सुपरलेटिव्ह काय असेल, वन ऑफ द एसटी. आता मला दिलंय कोणतं रे? दिलंय मला कंपॅरेटिव्ह. मला बनवायचे पॉझिटिव्ह आणि सुपरलेटिव्ह. सगळं तुमच्या समोर आहे. ट्राय करा, जमेल 100%. डन. ठीक आहे, आता मी सोडून देतो. किती लोकांचं आलंय चेक करून सांगताल मला, ठीक आहे? सुरुवातीला समजा तुम्ही परीक्षेमध्ये आहात आणि तुम्हाला हा परीक्षा प्रश्न आलेला आहे. तुमचं एकच काम राहील. पहिलं काय राहील की दिलेल्या वाक्यामध्ये प्रॉपर नाउन किती आहेत? 1 आहेत. प्रॉपर नाउन 2 असतील तर कोणता टाईप असतो? बरोबर, मग यात प्रॉपर नाउन 1 आहे. सिंग्युलर कॉमन नाउन असेल तर कोणता टाईप असतो? हा कोणता आहे? तिसरा आहे. कारण काय दिलं याच्यामध्ये? याच्यात प्लुरल कॉमन नाउन दिलेलं आहे. I will what will I do? I will find this word called runners, that is a plural common noun, right? And this Saili is a proper noun. So I am damn sure that I am going to deal with type number 3. दिलेलं वाक्य कोणतं आहे आपलं? कंपॅरेटिव्ह. मग मला कोणतं करायचंय? पॉझिटिव्ह. मग पॉझिटिव्हला मी काय करतो? सुरुवात घ्या. काय करतो? व्हेरी फ्यू. व्हेरी फ्यू काय बदल? व्हेरी फ्यू काय येणार?
रनर्स. प्लुरल कॉमन नाऊन घ्यायचं. व्हेरी फ्यू रनर्स नंतर आज येईल काय येणार? आर येणार. आर ॲज फास्ट ॲज कोण आहे? सायली ना. कुठं? इन माय अकॅडमी. किती लोकांचं आलं रे बरोबर? आलं. व्हेरी गुड. आता हे माझं झालं कोणतं? कम्पॅरेटिव्ह झालं. पॉझिटिव्ह सुपरलेटिव्ह काय होणार? आपण पेन चेंज करू, वेगळा घेऊ. कुणाला घ्यायचं आपण पहिलं? सायली. मग सुपरलेटिव्ह म्हणजे काय असतं? वन ऑफ द असतं. सायली इज वन ऑफ द फास्टेस्ट रनर्स. कुठं? आता हे तिन्ही वाक्य सोडून झाल्यानंतर व्हॉट विल आय डू? आय विल फाइंड की मी टेन्स आणि काळ बदललाय का वाक्य, सॉरी टेन्स आणि मिनिंग बदललाय का चेक करा. टेन्स मग चेक करा. वाक्यामध्ये परीक्षेत कधी कधी वॉज देतील, तुमचं वाक्य चुकल. कधी लक्षात? इथं काय आलंय? इज. इथं काय आलंय? आर. काळ वर्तमान काळच आहे. ठीक आहे. दुसरी गोष्ट मी काय चेक करणार की तीनही वाक्यामध्ये प्लुरल कॉमन नाऊन आलंय का चेक करा. इथं काय आलंय? रनर्स. इथं काय आलंय? रनर्स. इथं काय आलंय? रनर्स. आता तिन्ही वाक्याचा मिनिंग पण चेक करा आणि टेन्स पण चेक करा. तुम्हाला तो सेमच सापडेल. म्हणजे सायली इज वन ऑफ द, सायली इज फास्टर दॅन मेनी अदर प्लेयर्स, मोस्ट अदर. अनेक प्लेअरपेक्षा सायली फास्ट आहेत, त्याच्यापैकी बाकीचे पण असू शकतात. व्हेरी फ्यू रनर्स, खूप कमी रनर सायली इतके फास्ट आहेत आणि सायली अनेक फास्ट रनरपैकी एक आहे. अशा प्रकारे त्याचा अर्थ होतो. किती लोकांना कळलं? सगळ्यांना समजलं? शेवटचं एक वाक्य करताल का? बस झालं. एक एक घेऊ. चला ठीक आहे. व्हेरी गुड. आय लाईक युअर कॉन्फिडन्स गाईज. एक लेंदी सेंटेन्स देऊ. लेंदी मोठं मुद्दाम फसवाय तुम्हाला देऊ. बघू. चला आज एकदा फसू का तुम्हाला? गंमत बघायची. किती लोक वाटते मी द्या सर काही पण द्या, मी 100% सोडवल. होऊन जाऊ द्या राडा. चला बघा. बघा कसा आहे राडा. अंबानी का? अंबानी जाऊ दे. मुकेश लिहू. मुकेश इज मोर स्मार्टर दॅन स्ट्रॉंग. हे वाक्य चूक आहे की बरोबर? असा प्रश्न आहे माझा. हे वाक्य चूक आहे की बरोबर आहे? का चूक वाटते? मोर स्मार्ट वाटते ना. ठीक आहे. मोर स्मार्ट करा. ओके. म्हणजे असा जर प्रश्न आला तर तुम्हाला मी सांगितलं होतं की एकाच वाक्यात दोन येऊ शकत नाही. मग इथं मोर पण आले, स्मार्टर पण आले. चुकलं 100%. वाक्य बरोबर काय पाहिजे होतं? थांबा, तुमच्या मनातला गोंधळ कळतोय मला. मुकेश इज मोर स्ट्रॉंग दॅन, सॉरी मोर स्मार्ट ना, मोर स्मार्ट दॅन स्ट्रॉंग. आता वाक्य चूक आहे की बरोबर आहे? तरी पण चूक वाटते का? कारण मी तुम्हाला शिकवलंच नाही. वाक्य बरोबर आहे. म्हणजे कधी कधी वाक्यांमध्ये दोन व्यक्तींची तुलना केली जाते, कधी कधी वाक्यामध्ये दोन गुणांची पण तुलना केली जाते. मुकेश अंबानी कसा आहे? स्मार्ट आहेत, हुशार आहेत, स्ट्रॉंग असण्यापेक्षा. म्हणजे मुकेश अंबानी शक्तिशाली आहेत का? पहिलवान हरवतील का? पण हुशार आहे ना, पहिलवान कुठल्या कुठे गायब करतील पहिलवान कळणार नाही. म्हणजे स्मार्ट आहेत ना. दोन एकाच व्यक्तीची, एकाच माणसाची दोन गुणांची तुलना अशा प्रकारे करू शकतो. मग तुम्ही म्हणता सर इथं चिटिंग आहे, तुम्ही म्हणता स्मार्टला तोडता येत नाही. इथं चालतं, इथं चालतं, कारण मी दोन गुणांची तुलना करतोय. उदाहरणार्थ साधं उदाहरण, सिंह माहिती आहे तुम्हाला? बरोबर. सिंह स्ट्रॉंग का हत्ती स्ट्रॉंग? हा. मग जंगलाचा राजा कोण आहे? मग का? इकडे बघा, मी असं म्हटलं लायन इज मोर फियर्स दॅन स्ट्रॉंग. म्हणजे जास्त आक्रमक येतो. म्हणजे दोन्ही येतो, स्ट्रॉंग पण आहे आणि आक्रमक पण आहे. म्हणजे जास्त काय? आक्रमक आहे.
रेखा माहिती तुम्हाला? रेखा, अमिताभ, रेखा माहिती आहे ना? वाक्य बघा, हे देतो, हे तुम्ही नंतर लिहा, मी सांगेन तुम्हाला. आता ऍक्च्युली मला तुम्हाला एक सांगायचं होतं, कारण हा टाईप राहून गेला होता माझा. वाक्य बघा. हा, मोर स्ट्रॉंग वाक्य बरोबर आहे ना? चूक, मोर स्मार्ट. हा, इथं बघा, रेखा इज मोर, मी असं म्हणलं, मोर ब्युटिफुल दॅन रिच. मला सांगा इथे मी कुणाची तुलना केली रे? रेखाच्याच बद्दल बोलतोय, पण रेखाचे दोन गुण आहेत. कोणते कोणते? दोन गुण आहेत, ब्युटिफुल पण आहे आणि ते रिच पण आहे. पण जास्त काय आहे? बघितलं, रेखा पाहिली का तू? आणि जया बच्चन बघ, लय फरक आहे. म्हणजे सिंगल पर्सन इज ऑलवेज हॅपी, राईट? आता याच्यामध्ये रेखा इज मोर ब्युटिफुल, तुम्हाला वाटलं हा सर मोर केले, पण समजा असं असतं, रेखा इज मोर टॉल दॅन स्ट्रॉंग, मग तुम्हाला चूक वाटेल, पण नाही, इथे बरोबर येणार, कारण दोन गुणांची तुलना करताना मोर लावू शकतो. लिहा वाक्य, हे वाक्य लिहून घ्या. कळलं का सगळ्यांना? म्हणजे असं लिहा, मराठीत मी लिहून देतो. लिहा, ज्याप्रमाणे दोन व्यक्तींमध्ये तुलना शक्य आहे, त्याचप्रमाणे एकाच व्यक्तीच्या दोन गुणांमध्ये तुलना शक्य आहे. लक्षात ठेवा, ठीक आहे? इन शॉर्ट काय? इन शॉर्ट, देर कॅन बी comparison between two different qualities of the same person. अजून पण डिग्रीचे काही रूल्स राहिलेत बरं का, की समजा म्हणलं की आय एम सुपिरियर दॅन नसतं, सुपिरियर टू असतं, ज्युनियर टू असतं, राईट ना? अशा प्रकारचे काही नियम आहेत, आपण घेणार आहेत. आता हे झाल्यानंतर तिसऱ्या यातलं एक वाक्य लिहून देतो, तेवढं लिहा. हे लिहा सावकाश. किती लोकांना कळलं रे मी काय सांगितलेलं आहे आता? समज सगळ्यांना? सुमित, म्हणजे ज्याप्रमाणे समजा उदाहरणार्थ, आता मी आहे, बरोबर? आता मी मी स्वतःला म्हटलं की मी खूप हुशार आहे, पण मी श्रीमंत नाही आहे. मी असं म्हणलं सचिन मेमाने इज मोर रिच, सॉरी, मोर क्लेवर दॅन स्ट्रॉंग दॅन रिच. चुकी, बरोबर? रिच नाहीये पण क्लेवर, दोन क्वालिटीज, बिंग रिच अँड बिंग क्लेवर. हुशार, मोस्ट येतच नाही ना. दोनच गोष्टींची तुलना करतो ना, दोन गोष्टी तुलना करताना कधी सुपरलेटिव्ह येत नाही. मग तू दोन व्यक्तींची तुलना कर, किंवा दोन व्यक्ती, एका व्यक्तीच्या दोन गुणांची तुलना करू शकतोस. एक वाक्य देऊ, शेवटचं थर्ड फॉर्म मधलं करा. मग तुम्ही तुमच्या घरी, मी माझ्या घरी. आपलं 5 वाजता लेक्चर आहे परत ना? नाही हो, आज संडे, परत कालपासून सुट्टी दिलाय. असं नाही करायचं, उलट कालच नव्हती द्यायला पाहिजे. ठीक आहे, देऊ वाक्य. Very few cities are as crowded as मुंबई. क्राउडेड म्हणजे कळलं ना, गर्दी असलेल्या. व्हेरी फ्यू सिटीज आर ॲज क्राउडेड ॲज मुंबई. सोडवा. डोंट फॉरगेट टू गिव्ह फुल स्टॉप ॲट द एंड ऑफ द सेंटेन्स.
सर काय पैसे आले काय? सारखं टिंग वाजतंय. दिस सेटअप विल रिमेन सेम. असंच ठेवू आपण, चालेल ना? क्राउडेड म्हणजे गर्दीचे ठिकाण बरं का. व्हेरी फ्यू सिटीज आर ॲज क्राउडेड ॲज मुंबई. पहिला नियम आपला ठरल्याप्रमाणे करायचा. दिलेलं वाक्य वाचून घ्या. रीड द गिवन सेंटेन्स केड. आयडेंटिफाय whether there is one proper noun and one plural common noun. If yes, then just think about the chart. Positive, very few, as, comparative, er than, many or most other, superlative, one of the est. दिलेलं कोणतं आहे? पॉझिटिव्ह. करायचं तुम्हाला पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह, सुपरलेटिव्ह करा. बस वाघा. व्हेरी गुड. वा वा, छान. तुझी उत्तर बरोबर तर तुला माहिती आहे मी काय बोलतो नेहमी. तू समजून घे मला काय म्हणायचं होतं. काय? हा. गुड गुड. हे करू क्लिअर. हा जा, तिकडून जा सावकाश कडने. मिक्सची वेळ आहे तुझ्या ना. चपात्या संपतात का थंड होतात? देतात ना गरम. ओके, छान, व्हेरी गुड. आलं, भारी. आम्ही इतका रे वेळ लागतो एवढा? शेवटचं चुकलं. सिटीज पाहिजे. कुठं प्लुरल कॉमन नाऊनच आलं पाहिजे सर. फक्त तुम्ही सिंग्युलर लिहिलं बघा. तुमची पानं गोळा करता करता करता. मुंबई इज वन ऑफ द मोस्ट क्राउडेड सिटीज. मुंबई इज मोर क्राउडेड ऑफ द सिटीज. करेक्ट आहे. मी एकदा सोडून देतो, ठीक आहे ना? अमित बाळा लक्ष इकडे एकदा. सर्वप्रथम दिलेलं वाक्य वाचून घ्यावे. दिलेलं वाक्य असल्यानंतर मला कळलं की मुंबई इज अ प्रॉपर नाऊन, सिटीज प्लुरल कॉमन नाऊन. आणि सिटीज जर प्लुरल कॉमन नाऊन असेल ना, टाईप नंबर कोणता आहे? 3. मग टाईप नंबर 3 मध्ये काय काय असतं मला माहिती आहे. टाईप नंबर 3 मध्ये पॉझिटिव्ह मध्ये असतं व्हेरी फ्यू, राईट. कंपॅरेटिव्ह मध्ये यार दॅन मेनी ऑदर. मग मी काय करणार? व्हेरी फ्यू आलंय, 100% पॉझिटिव्ह आहे. कंपॅरेटिव्ह मध्ये मी काय करणार? मुंबई इज कशी आहे? क्राउडेड आहे ना, तुकडा होऊ शकतो. मग काय करणार? मोर क्राउडेड दॅन मेनी और मोस्ट. काय लिहिलं मी? मोस्ट लिहितो. मोस्ट अदर सिटीज. सिटीजच आलं पाहिजे पुढं. पुढं सुपरलेटिव्ह काय करणार? मुंबई इज वन ऑफ द क्राउडेड सिटीज. आलं का सगळ्यांचं? काय वरच त्याच्यामध्ये? वन ऑफ द, हा सॉरी, हा वन ऑफ द मोस्ट क्राउडेड, सॉरी, हा वन ऑफ द मोस्ट क्राउडेड सिटीज. अशा प्रकारे आलं पाहिजे. आलं सगळ्यांचं? हे लक्षात राहील. तर अशा प्रकारे आपण डिग्री हा टॉपिक संपवलेला आहे. मी शॉर्टमध्ये सांगतो. डिग्री ज्याला आपण मराठीत तरतम भाव म्हणतो. हिअर वी फाइंड द कंपॅरिझन बिटवीन टू पर्सन्स. जर दोन व्यक्तीमध्ये कंपॅरिझन असेल, दोन व्यक्तींमध्ये असेल, दोन प्लेसेसमध्ये असेल, तर तो टाईप नंबर 1 असतो, राईट. टाईप नंबर 1 मध्ये तुम्हाला काय करायचं? शेवटच्या प्रॉपर नाऊनने सुरुवात करायची, राईट. काळ न बदलता क्रियापद लिहायचं. जर नॉट वर असेल तर खाली नॉट नाही लिहायचं. पॉझिटिव्ह मध्ये नॉट, सो ॲज किंवा ॲज ची रचना असते. कंपॅरेटिव्ह विथ ER दॅन ची रचना असते. टाईप नंबर 2 मध्ये तुम्हाला माहिती आहे की टाईप नंबर 2 मध्ये आपल्याला एक प्रॉपर नाऊन असेल आणि एक सिंग्युलर कॉमन नाऊन असेल. एकदा फायनल झालं की तुम्ही डोळे बंद केला, तुमच्या लक्षात पाहिजे पॉझिटिव्ह नो अदर ॲज, कंपॅरेटिव्ह ER दॅन एनी अदर, सुपरलेटिव्ह द EST. टाईप नंबर 3 एक प्रॉपर नाऊन, एक प्लुरल कॉमन नाऊन. असं असेल तर मग पॉझिटिव्ह
व्हेरी फ्यू आर ॲज कंपॅरेटिव्ह ER दॅन मेनी ऑर मोस्ट ऑफ द सुपरलेटिव्ह वन ऑफ द EST. अशा प्रकारे हे करताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, while doing all these things you are not supposed to change the tense and the meaning of the given sentence, and if you are changing it na, your answer will be wrong. So this is how finally we have finished with the topic called change the degree topic. Okay, याच्यावरचे झालेले सगळे क्वेश्चन सोडवा. काय डाऊट आला मला विचारा, आपण पुन्हा भेटू. थँक्यू. काय देऊ? क्वेश्चन बँक. ठीक आहे, देतो, चालेल.